10वी गणित भाग 1 याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक 2 आहे वर्ग समीकरण. तर ते वर्ग समीकरण प्रकरणातला सराव संच 2.5 मधला जो प्रश्न 7 आहे, तर तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. प्रश्न क्रमांक 7 काय आहे? खालील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर k ची किंमत किती येते ते आपण शोधायचं आहे. तर हे जे वर्ग समीकरण आहे याची मुळे वास्तव व समान आहेत. जर मुळे वास्तव व समान असतील तर b वर्ग वजा 4ac याची किंमत किती येते? 0. तर याचा उपयोग करून हे सोडवायचं. तर दिलेलं समीकरण पहिल्यांदा आहे तसं लिहून घेऊया. 3y वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0. आता याच्यावरून काय करायचं? a, b आणि c च्या किमती शोधून काढायच्या. तर y वर्गचा सहगुणक काय आहे? तर त्याचा सहगुणक आहे 3. y चा सहगुणक काय आहे? k. आणि शेवटची संख्या किती आहे? ती आहे 12. ह्या 3 किमती शोधून घेतल्या. त्या घेतल्यानंतर आता b वर्ग वजा 4ac. तर b ची किंमत किती ठेवायची? k त्याचा वर्ग b वर्ग वजा 4 a ची किंमत आहे 3 आणि c ची किंमत आहे 12. तर हे केल्यानंतर k चा वर्ग काय येणार आहे? k वर्ग आहे तसं लिहायचं. परत 4 गुणिले 3 केले 12 गुणिले पुढचे अजून किती आहेत? 12. तर k वर्ग 12 गुणिले 12 केल्यावर किती येणार? 144. परंतु प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलंय? मुळे वास्तव व समान आहे. मुळे कसे आहेत? वास्तव व समान. ही आपली b वर्ग वजा 4ac ची किंमत आहे. मुळे वास्तव व समान असतील तर b वर्ग वजा 4ac काय असतो? 0. म्हणजे ही आपली आलेली किंमत काय असणार आहे? k वर्ग वजा 144 बरोबर 0. मग हे अधिक इकडे वजा इकडे येऊन काय होतील? अधिक, म्हणजे k वर्ग बरोबर 144. मग काय करायचं? वर्ग जाण्यासाठी दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन तर इकडेही वर्गमूळ घ्यायचं आणि यालाही वर्गमूळ. तर वर्गाला वर्गमूळ काय होईल? कॅन्सल. फक्त कोण राहणार? k आणि 144. जर 12 गुणिले 12 केले तर 144 येतात. त्यामुळे 144 चं वर्गमूळ 12. एकदा अधिक घ्यायचं, एकदा वजा. म्हणून k च्या दोन किमती येणार. k बरोबर 12 किंवा k बरोबर वजा 12. ह्या त्याच्या दोन किमती असणार आहेत. तर आता त्यातील दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण काय आहे? kx x वजा 2 अधिक 6 बरोबर 0. तर याच्यानंतर इथे पहिल्यांदा याला आतमध्ये गुणून घेऊया. kx गुणिले x वजा 2 गुणिले kx अधिक 6 बरोबर 0. हे केल्यानंतर इथे kx गुणिले x, तर x गुणिले x काय होणार? x चा वर्ग वजा 2kx अधिक 6 बरोबर 0. तर हे समीकरण आपल्याला मिळालं. आता याच्यावरून a, b आणि c च्या किमती काढायच्या. तर x वर्गचा सहगुणक किती आहे? k. परत x चा सहगुणक वजा 2k आणि शेवटचा नंबर किती आहे? 6. तर ह्या तिन्ही किमती शोधायच्या. आता ह्या तिन्ही किमती शोधल्यानंतर पुढे b वर्ग वजा 4ac. तर b चा वर्ग किती आहे? वजा 2k त्याचा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत किती आहे? k आणि c ची किंमत आहे 6. आता इथे वजा 2 चा वर्ग, तर वजा 2 चा वर्ग म्हणजे काय होणार? तर त्याचा 2 वेळा गुणाकार, म्हणजे वजा 2 गुणिले वजा 2 म्हणजे किती येणार? वजा 2 गुणिले वजा 2. आणि k चा वर्ग म्हणजे k वर्ग वजा हे 4 गुणिले 6 किती येणार? 24k. 2 गुणिले 2 किती येणार? 4. आणि दोन्ही वजा वजा काय होणार? अधिक, म्हणजे अधिक 4k वर्ग किंवा नुसतं 4k वर्ग लिहिलं तरी चालेल. वजा 24k. ही कशाची किंमत आली? b वर्ग वजा 4ac. पण प्रश्नात आपल्याला काय दिलंय? मुळे वास्तव व समान आहे. आता मुळे जर वास्तव व समान असतील तर b वर्ग वजा 4ac याची किंमत किती येणार? 0. पण आपलं b वर्ग वजा 4ac किती आलेलं आहे? 4k वर्ग वजा 24k बरोबर 0. तर याच्यातनं काय करणार आपण? हे जे 4k आहे ते आपण सामायिक घेतले. 4 यातला ऑलरेडी सामायिक घेतला. k वर्ग म्हणजे 2 आहेत, त्यातला एक सामायिक घेतला म्हणजे एक शिल्लक राहणार. 24 मधनं
4 सामायिक घ्यायचे, म्हणजे 4 एके 4, 4 सख्ख 24. मधी वजा आहे, हे वजा 6 आले आणि के हा ऑलरेडी आपण काय घेतलाय सामायिक, बरोबर 0. तर 4 गुणिले तिकडे येऊन काय होतील भागिले, म्हणजे के वजा 6 बरोबर 0ला जरी 4 न भागलं तरी उत्तर किती येणार, 0च येणार. म्हणजे किती 0 आला. तर हे दोघांचा गुणाकार 0 आहे, म्हणजे एक तर के काय असणार आहे 0 किंवा हा कंस के वजा 6 काय असणार आहे 0. तर वजा 6 इकडे येऊन काय होईल अधिक, म्हणजे के बरोबर किती येणार, के बरोबर 6. आता जर तुम्ही वर्ग समीकरणामध्ये बघितलं तर ए ची किंमत काय आहे के, आणि के जर समजा यातली पहिली किंमत घेतली 0, म्हणजे समजा जर के बरोबर 0 घेतला तर ए ची किंमत किती येणार 0. परंतु वर्ग समीकरणामध्ये कधीही ए वर्ग समीकरणाच्या व्याख्यानुसार ए कधीही 0 असं नाही. म्हणजे याचा अर्थ ए 0 काय येतोय, कारण के ची किंमत आपण 0 घेतली, 0 आलेली आहे, त्यामुळे ए पण 0 होते. पण वर्ग समीकरणामध्ये ए 0 असत नाही, त्यामुळे ही जी किंमत आहे के बरोबर 0, तर काय लिहिणार आपण के बरोबर 0 नाही, म्हणून के ची एकच किंमत येणार, के बरोबर 6. वर्ग समीकरणाची व्याख्याच आहे की ए 0 येत नाही, त्यामुळे के 0 घ्यायचा नाही. तर के ची किंमत किती घ्यायची, के बरोबर 6. या त्याच्या अचूक उत्तर आहेत. हे सगळं स्टेप्स मध्ये तुम्हाला लिहायला पाहिजे.